नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्रीवर्धनमध्ये पाण्यासाठी पेटला संघर्ष। भ्रष्टाचाराविरोधात शिवसेना शिंदे गट आक्रमक। नगर परिषदेसमोर लाक्षणिक उपोषण सुरू। श्रीवर्धन शहरातून एक मोठी बातमी समोर येत असून गेल्या अनेक दिवसापासून पाण्यासाठी व्याकुळ असलेल्या श्रीवर्धनकरांच्या संयमाचा अखेर अंत झाला आहे। शहरातील पाणी योजनेत झालेला भ्रष्टाचार आणि प्रशासनाचा ढिम्म कारभार याविरोधात आज शिवसेना शिंदे गटाने थेट नगर परिषदेच्या आवारात लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे। निसर्ग सौंदर्याने नटलेल्या श्रीवर्धन शहराला सध्या भीषण पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत। कोट्यवधी रुपये खर्च करूनही शहराची तहान भागवण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप आता जोर धरू लागला आहे। याच मुद्द्यावरून आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शिवसेनेच्या वतीने नगर परिषद आवारात एल्गार पुकारण्यात आला। नगरसेवक आणि गटनेते देवेंद्र भुसाने, नगरसेवक संतोष वेश्वीकर आणि शहर प्रमुख सावंत तवसाळकर यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण करण्यात येत आहे। पाणी पुरवठा योजनेच्या कामात आर्थिक गैरव्यवहार झाला असून निकृष्ट दर्जाच्या पाईपलाईनमुळे रोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे। तसेच नागरिकांना पुरवले जाणारे पाणी अशुद्ध आणि गढूळ असल्याने शहरात आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे। वारंवार तक्रारी करूनही मुख्याधिकारी आणि संबंधित अभियंता कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा नेत्यांचा आरोप आहे। देवेंद्र भुसाने, गटनेते: आम्ही प्रशासनाला वारंवार विनंती केली, पण त्यांच्या कानावर जणू ऐरणीचे काव पडत नाहीत। जनतेच्या पैशांची ही लूट आम्ही खपवून घेणार नाही। जोपर्यंत पाणी प्रश्नावर ठोस तोडगा निघत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील। आता प्रश्न हाच आहे की या आंदोलनानंतर तरी कुंभकर्णी झोपेत असलेले नगर परिषद प्रशासन जागे होणार का, की श्रीवर्धनकरांना असाच अशुद्ध पाण्याचा आणि टंचाईचा सामना करावा लागणार? आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संदेश घोलप, श्रीवर्धन।